हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो आजपासून माझं सुरुवात झालेली आहे उन्हाळा कामाला। तर आज सगळ्यात पहिल्यांदा जे बटाट्याचे वेफर्स आहेत ते करून घेणार आहे, कारण ह्यावेळेस मला जे काही पदार्थ करायचे आहेत ना उन्हाळ्याचे तर ते फक्त उपवासाचे जास्त करायचे आहेत, कारण माझ्याकडे कुरडया आहेत बऱ्यापैकी शिल्लक मागच्या वेळेच्या, त्याच्यामुळे मी त्या करणार नाही। आणि तांदळाचे पापड करणार, फक्त शेवया विकतच्या आणणार आणि उडदाचे पापड करणार आहे। तर झालं। आणि उपवासाचं म्हणाल तर म्हणजे बटाट्याची चकली, शाबू बटाट्याची चकली, शाबूच्या सालपापड्या आणि आज वेपर्स। तर त्याच्या आधी सगळ्यांचं स्वयंपाक वगैरे झाला, सगळ्यांना डबे दिले। आधी ती अनुष्का गेल्या आणि सकाळी लवकर हे सगळं करायचं, कारण मग ऊन येतं आणि मग नको होतं। तर बघा इकडे कोणतंही उन्हाळा काम उपवासाचं करायचं म्हटलं किंवा कोणतंही उन्हाळा काम करायचं नुसता पाण्याचा खेळ असतो। तर 2 टोपा तिथं पाणी घेतलंय मी। एकात छोटंसं जे काय म्हणतात तो थांबा मला आठवू देत, तर मी तुरटीचा तो छोटा तुकडा होता तो टाकला। आता इकडे बघा बटाटे बाजारातनंच मी 5 किलो आणले होते आणि ते आणल्यापासून काढलेच नाही, तर त्यातला एक बटाटा खराब झाला, मग ते मी बाजूला ठेवला। आणि आता इकडे ना बटाट्याचे चिप्स करायला घेते। तर पाणी बघू शकताय, 2 मोठ्या म्हणजे भरपूर सारं पाणी मी घेतलं। एकात तुरटी विरघळून घेतली आणि आता बटाट्याचं साल काढून घेते। तर सगळ्यात सोपा आणि सगळ्यात छान आवडता टेस्टी पदार्थ म्हणजे वेफर्स। त्याचबरोबर बघा आपल्याला घरातली कामंही असतात, बरीच कामं माझी राहिलेली होती, पण म्हटलं चला हे पहिल्यांदा करूया। आणि शक्यतो करून मी सगळी जी काही उन्हाळा काम आहेत ना फेब्रुवारीच्या पूर्ण महिन्यात मंथमध्ये करून टाकते। मार्चमध्ये नंतर काय होतं, मुलांच्या सकाळच्या शाळा सुरू होतात आणि मग झालं, मग पोरं दिवसभर घरात असली की मग काय होऊ शकत नाही। त्याच्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी ना, मुलं शाळेत आता चालू आहे सगळ्यांचे स्कूल आणि ऊन कडक पडतंय त्याच्यामुळे। आणि बटाटे सुद्धा मला खूप स्वस्त मिळाले, म्हणजे 20 रुपये किलो बटाटे मिळाले आणि मोठे मोठे चांगले ताजे म्हणून मी ते आणले। तर बघा बटाटा मी सोलून घेते आणि पाण्यातच टाकते। जितकं तुम्ही बटाटे धुणार ना त्याचं वगैरे सगळं, म्हणजे पाण्यात जितका पाण्याचा वापर करणार ना तेवढं तुमचं त्याचा स्टार्च निघून जाणार आणि अगदी हलके फुलके खायला पण टेस्टी आणि पांढरे शुभ्र तुमचे वेपर्स होणार। तर आता तुम्हाला त्यातला खडा दिसतोय ना, तो नंतर काढून ह्या पाण्यात टाकायचा। थोडासा खडा म्हणजे विरघळला आणि सगळे चिप्स बघा असे केले। तुम्हाला लांबट असे मोठे चिप्स पाहिजे असले तर बटाटा असा आडवा धरा आणि गोल चिप्स पाहिजे असेल तर बटाटा उभा धरा। साधारण माझं म्हणणं आहे की असा आडवाच बटाटा धरा, कारण जेव्हा चिप्स वाळतात तेव्हा ते अगदीच असे बारीक होतात, छोटे छोटे दिसतात। मग उभा बटाटा धरला तर आधीच त्याचे चिप्स छोटे पडतात आणि वाळल्यानंतर तर छोटेच। तर इकडे बघा अशा पद्धतीने सगळा असा बटाटा खिसून घ्यायचा आहे किसणीवरती। म्हणजे हे काय जे तुम्हाला दिसतंय खिसायची जी खिसणी आहे ती वेपर्सचीच आहे आणि अगदी पातळ सुद्धा नाही खिसायचा, जाड सुद्धा नाही। जाड खिसला तर तो खाताना टेस्टी लागत नाही आणि पातळ खिसला तर तो तेलात करपतो, त्याच्यामुळे मीडियम साईजची अशी खिसणी घ्यायची, त्याने असं व्हायचं। तर आता बघा, आणि मी प्रमाणच सांगितलं नाही तर 2.5 किलो जवळजवळ बटाटे मी इकडं घेतलेले आहेत, 2.5 किलोचे हे वेफर्स झालेले आहेत। आता बघा जो काही इकडच्या पाण्यात खडा टाकलेला ना मी तुरटीचा, तोच आता त्या पाण्यात टाकला यातून त्यात। म्हणजे तुम्ही पाण्याचा वापर माझा पाहिला असेल की मी बटाटे सोलताना ते सोलले की पाण्यात ठेवले, खिसताना डायरेक्ट मी पाण्यात खिसले आणि आता त्यासुद्धा पाण्यातनं काढून ह्या पाण्यात ठेवते। 3 ते 4 वेळा पाण्यानं धुवून काढायचे, म्हणजे त्याचा पूर्ण स्टार्च असा जातो। बघितलं आता की कसं पाणी निघलंय, म्हणजे बटाटे वेफर्स जे आहेत ना ते पांढरे शुभ्र होतात। ह्यात पण बघा मी धुवून घेते। तर मी हळूवार, तुम्हाला फास्ट केला व्हिडिओ म्हणून असं वाटेल की मी जोरात करते, नाही तर तुटतील सगळे चिप्स, तर तसं करा। तर एक कधीही खिसले ना की लगेचच करायचं नाही। आता त्या मोठ्या पातेल्यात बघितलं तुम्ही मी तुरटीचा तुकडा टाकला आणि ते एक जवळजवळ अर्धा एक पाऊण तास मी ते ठेवलं साईडला, कारण म्हटलं त्यातला स्टार्च निघून जावा आणि पांढरे शुभ्र असे मग व्हावेत वेपर्स। आणि वेपर्स खूप छान झालते। मीठ वगैरे कमी टाकलं ना की बरोबर होतं। वाळवणाला नेहमी मीठ कमी टाकायचं, कारण जेव्हा आपण हे करतो ना म्हणजे शिजवताना वगैरे कोणतंही असू दे वाळवणाचा पदार्थ, तर तो ना खाताना आपल्याला आपल्या प्रमाणे मीठ लागतं आणि तो वाळला की मात्र खारट लागतं। म्हणून जरा उन्हाळा कामांना मीठ थोडं कमी घालायचं, चढतं घालायचं नाही, कारण ते तळल्यानंतर पण खारट लागतं म्हणून। तर आता उपवासाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर म्हणजे किचन ओटा वगैरे क्लीन केलाच पाहिजे। वर्षभर आपण हे सगळं साठवणुकीचं उपवासाला वगैरे खातो, मग मी किचन ओटा वगैरे क्लीन केला। आणि बघा आता त्यातून सुद्धा पुन्हा एकदा याच्यात मी काढून घेतले, म्हणजे मी पाण्याचा किती इथे वापर केलाय तुम्ही बघू शकताय। आता पुन्हा हे पाणी फेकून द्यायचं। सगळे काही जे चिप्स आहेत ते मी इकडं काढून घेतलेले आहेत आणि आता पाणी तापायला ठेवायचं। तर जवळजवळ 2.5 किलोला मी हे अर्ध पातेलं, आता पाण्याचं कसं प्रमाण काय सांगता येत नाही,
चिप्स म्हणजे आपले जे किसलेला हा बटाटा आहे ना तर तो बुडेल इतपत आपल्याला ते पाणी तापायला ठेवायचं. तर फास्ट गॅसवरती मी पाणी तापायला ठेवलं. तर बघू शकताय जवळजवळ अर्ध पातेलं मी ठेवलं म्हणजे मोकळे सळसळीत अगदी वेफर्स शिजले जातील. आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही बघू शकताय मोठं मीठ कधीही वापरायचं म्हणजे ते खारटपणा त्याचा बरोबर असतो आणि ते कमी टाकलं की बरोबर होतं. बारीक मिठानं काय होतं आपण टाकत राहतो आणि पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही मोठं मीठ थोडंसं टाकायचं, पुन्हा आपण खाऊन बघायचं आणि मग ते मीठ बरोबर होतं. तर माझ्याकडे बरोबर कितीही उन्हाळा काम करा किती काय करा भरपूर सारी भांडी आहेत माझ्याकडं 4-4 5-5 डबल म्हणजे एक एक भांडं आहे त्याच्यामुळे मला काही होत नाही. तर मोठी आता जी काही परात होती ती काढली ती पण स्वच्छ धुवून घेतली. आता भरपूर भांडी पडतील बघा. उन्हाळा काम म्हटलं की मज्जाच. तर इकडं आता ना ते पाणी उकळून द्यायचं आपल्याला. चांगलं मीठ टाकलंय ना आता आता त्याच्यात तुरटी वगैरे टाकायची नाही. जर तुम्ही उकळत्या पाण्यात तुरटी टाकली ना तर सगळे तुरट लागणार वेफरचं. तुरटी फक्त जी आहे ना ती तुम्हाला म्हणजे वेपर्स खिसताना त्या पाण्यातच वापर करायचा आहे. परत कधी तुरटी वापरायची नाही तर उकळताना वगैरे. तर आता घरातली इतरही कामं पाणी उकळते तर साईड बाय साईड ताईनं ही पण कामं आपल्याला करावीच लागतात. घर म्हटलं की आलंच. मग तेही मी घरातलं सगळं पारूसं वगैरे उरकून घेतलं. आणि उद्या पण मी शाबूच्या भातोड्या करणार आहे तर त्याचाही येईल. त्याच्यानंतर परवा दिवशी जे आहे ते मी हे करणार आहे म्हणजे बटाटा आणि शाबूच्या चकल्या करणार आहे. आणि नंतर पुढचं बघू. तर इकडे बघा मध्ये आधी एनर्जीसाठी मग मी असे फ्रूट्स खात असते. त्याच्यानंतर घरातलं पारूसं वगैरे. तर असं ना आपण जेव्हा आपलं रुटीन ठेवतो ना म्हणजे बघा आता मी तिकडचं ते सगळं केलं किचन ओटा वगैरे क्लीन केला. नाही म्हणलं तर फक्त आता 9:30 वाजले. ह्याच्यासाठी लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे आणि वेळेवर करणे स्ट्रेस न घेणे अशा कामाचा. काही ताईंना असं होतं की हे करायचं आहे ते करायचं आहे तेवढं केलं तर बिना ट्रेस घेता होऊन जातात. आता मी तर बघा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मला ते हातवळणी पडलेत ना तर मी ते सगळं माझी मी एकटी करत असते. असं नाही की मला शक्यतो करून कोणाची गरज पडते. करायचं निवांत आपल्याला माहीत आहे ना. आणि ज्याला आवड असते त्याला सवड मिळती म्हणतात ना तशा पद्धतीने. त्याच्यामुळं माझं ते वेळेत काम होतं. घरातली सगळी कामं आवरली फरशा वगैरे पुसल्या तोपर्यंत बघा इकडे पाणी असं उकळलेलं आहे. म्हणून म्हणते की हे करताना नुसतं तिथं बसून राहायचं नाही. साईड बाय साईड अशी कामं करत राहायची. आता उकळलेल्या पाण्यात जे काही वेफर्स आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि वेफर्स फक्त 7-8 मिनटं 10 मिनटंसुद्धा खूप होतात हे शिजायला. जर जास्त असतील तर ठीक आहे वेळ लागेल. पण ना आता हे 2.5 किलोचे वेफर 5-7 मिनटं जास्त तुकडा पडेपर्यंत अजिबात वेफर्स शिजवायचे नाहीत. नाहीतर ना ते खाताना नाही चांगले लागत. अर्ध कच्चे बघा म्हणजे फक्त नकानी मोडला पाहिजे ना एवढाच हा वेफर्स असा शिजवून घ्यायचा आहे. तर सगळे वेफर्स बघा त्याच्यात टाकले आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आधी मधी वरचे खाली खालचे वर झाऱ्याने असे करून घ्यायचे आहेत जेणेकरून म्हणजे खालचे पण वरती येतील. खालचे जास्त शिजणार नाहीत वरचे कच्चे राहणार नाहीत अशा पद्धतीनं. तर बघा आणखीन मी जरासं त्यातलं पाणी चाटून बघितलं म्हणजे बोटानी तर मला म्हणजे अगदी सपक लागले म्हणून थोडंसं अगदी हातावरती घेऊन मी मीठ टाकलं आणि बस आता फक्त ना एक 5-7 मिनटं ह्याला बघा उकळी आली नाही शिजवलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने. तर आता हे बघा नुसतं मोडतंय ना तर लगेच आता हे काढून घ्यायचं. काढून नाही घ्यायचं तर हे शिजलेलं आहे. नाही म्हटलं तर एक 5 मिनटं गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण ठेवून तसंच ठेवायचं म्हणजे ना ते असं एकसारखं सगळं होतं आणि हलवून घ्यायचं. तर आता बघा मी इकडे गॅस बंद केला आणि एक 5 मिनटं असं ठेवलं. 5 मिनटानंतर आता काढलेलं आहे त्याचं झाकण आणि आपल्याला सगळं असं निथळून घ्यायचं आहे. पाणी सगळं निथळायचं म्हणजे ते एक्स्ट्रा कुक होत नाही. जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढंच होतात. जास्त आणि काळं पडण्याचं एक कारण असतं की बटाटा न धुणे. जितका मी दाखवला व्हिडिओ त्याप्रमाणे जेवढा तुम्ही बटाटा धुणार तेवढा त्याचा स्टार्च निघून जाणार आणि ते पांढरे शुभ्र होणार. मग जरी अगदी तुम्ही दुसरं त्याला काही वापरलं नाही ना तरीसुद्धा चालतं. नुसत्या मिठाचे सुद्धा असे वेफर्स होतात. तर बघा इकडे झालेलं आहे. 2 परातीत मी असं वेगळं करून घेतले नाही या पद्धतीने. तर व्हिडिओला थोडंसं तुम्हाला पिवळं दिसत आले असेल पण नाही पांढरं शुभ्र अगदी वेपर झालेलं आहे. हे असतं ना आपला फिल्टर लावलेला असतो ना म्हणून ते तुम्हाला पिवळे पिवळे दिसत असतील. पण जेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये वेफर्स पिवळे दिसत येतात तेवढेच ते पांढरे शुभ्र खट्ट आहेत. तर आता मी आले टेरेसवरती. अजून काय जास्त वेळ झाला नव्हता. 10च वाजलेले होते. ऊन पण कडक पडतंय आणि एकाच दिवसात माझे वेपर चांगले वाळले सुद्धा. एवढं ऊन होतं. पण दुपारनंतर आभाळसुद्धा आज आमच्या इकडे आलेलं. तर सगळ्यात पहिल्यांदा साडीवरतीच मी घालते कारण दुसरं काय कापड नाही आहे आणि प्लास्टिकवरती नाही घालायचं वेफर्स. शक्यतो करून साडीवरतीच घालायचे आणि बसतात पण खरं तर थोडेसेच होते अगदी काही जास्ती नव्हते. तर इकडे बघा निवांत बसून मी
ते आता घालते. आणि मला ही उन्हाळा कामं करायला खूप आवडतात, म्हणजे माझ्या आवडीचं काम म्हटलं तर, आणि आवडतं. मग आता हे सगळे असे एक 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 सुट्टा सुट्टा चिप्स करायचा, म्हणजे कसं वाळताना बरं पडतं. आणि शक्यतो वारं सुटतंय आता, आणि काय होतंय वारं सुटलं की बघा आजूबाजूला आता ऊस वगैरे जात असतात, ते जाळलेलं असतं ना, तर त्याचं काळं काळं सगळं येतं साईडनं. तर शक्यतो करून झाका. पण मी वर खाली इतक्यांदा केलं, त्याच्यावर माझं लक्ष होतं म्हणून ते काळं वगैरे धूळ वगैरे बसली नाही, म्हणून मग ठीक आहे म्हटलं मी झाकलं नाही. तर इकडे बघा अगदी अर्धा ताससुद्धा मला लागला नाही एवढे 2.5 किलोचे वेपर्स पसरायला. सगळे वेपर्स एकसारखे, आणि ते खिसलेत ना एकसारखे, म्हणून ते तेवढे व्यवस्थित दिसत आहेत. चला तर ताईनो माझे वेफर्स झाले. तुम्ही पाहिलं घड्याळ बघा, फक्त 11:15 वाजलेत. 11:15 वाजता मी आता जस्ट घालून आले. बघितलं तुम्ही, थोडेच झाले. ते 2.5 किलो म्हणजे काही जास्त नसतात. जेव्हा 5-7 किलो असतात ना, तेव्हा वाळत घालायला खरी दमचाक होते. पण 2-4 किलोचं काय नाही. आणि बाकी बघितलं माझं घर सगळं म्हणजे सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आता एवढी थोडीशीच भांडी, ती भांडी घासायची, किचन ओटा वगैरे सगळं क्लीन आहे. फरशी क्लीन करायचे आणि देवपूजा करायची आज म्हणजे देवपूजा राहिलेले. आणि बाकी मग झालं, वेफर्स झाले. असं उन्हाळा काम आजपासून सुरू केलेलं आहे. उद्या जे आहे ते शाबूच्या सालपापड्या करणार आहे मी, आणि परवा दिवशी शाबू आणि बटाट्याच्या चकल्या करणार आहे. उपवासाचे पदार्थ मी तिन्ही उरकून घेणार आहे, कारण महाशिवरात्री आली आणि उपवासाचं माझ्याकडे काहीच नाही ह्यावेळेस. आणि त्याच्यानंतर लगेच हे वाळलं, हे डब्यात भरलं की लगेच उडदाचे पापड करून घेणार आहे. आणि आणखीन एक तांदूळ आणि मूगडाळ मी यूट्यूबवर रेसिपी बघितल्या, तर ती सुद्धा मी करणार आहे. कारण ते पापड छान प्रमाण सहित म्हणजे बघितलं मी, तर ते चांगलं होतील असे मला वाटतंय. बाकी कुरडया करणार नाही मी. शेवया आणायच्या नंतर जरा आणखीन ऊन पडलं की मार्चमध्ये वगैरे. आणि कुरडया मी नाही करणार, कारण माझ्याकडे भरपूर साऱ्या कुरडया आहेत की एवढं वर्ष जाईल असं, आणि त्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात. आणि गव्हाचा चीक वगैरे काढून व्यवस्थित त्या केलेल्या असतात, म्हणून टिकतात पण माझ्या. मग चला तर पुढचा व्हिडिओ मग मी काय आता करते का इथंच एंड होते काय माहिती. चला आता मला देवपूजा वगैरे माझी बाकीची कामं करते. करायचं म्हणलं ना सगळं होतं, टेन्शन नाही घ्यायचं, होत राहतं सगळं. आणि हे उपवासाचं तर काय त्याला कोण नसलं तरी चालतं, फक्त लागतं माणूस पापड लाटाय. पापड पण नाही, पापड पण आपण 1-1 किलोचं पॅकेट आणून मळलं तर ते पापड पण होतात लाटून. 1 तास 1.5 तासात एक जण लाटू शकतो 1 किलोचे पापड. आणि राहिला प्रश्न फक्त कुरडयाचा, तो पण काय एकानं भरून द्यायला लागतं, म्हणून कुरडयाला कोणतरी माणूस लागतं. अशा बेसिक म्हणजे ह्याला तर काही लागत नाही उन्हाळा कामांना. चला पण माझं थोडं आहे, नाही तर ताई म्हणताला आमच्याकडे पायलीचं बाई 10-10 किलोचं केलं जातात, त्याला लागतंच. हो त्याला लागणार. माझं आता 2-2.5 किलोचं म्हणजे मला लोड नाही. चला तर मग व्हिडिओ काय असेल तर कंटिन्यू, नाही तर इथेच समजा एंड. तर आता ना 3 वाजता मी वरती आले तर बघू शकताय वेफर्स वाळून अगदी केवढूशे झालेले आहेत. नेहमी ना काय, आणि वातावरण पण इकडे बघा असं आभाळ आल्यासारखं झालेलं होतं. दुपारी 3-4 वाजता असं वाटलं की पाऊस तर नव्हता येणार, पण तसं वातावरण झालेलं, म्हणून म्हटलं चला भरून टाकावे. आणि वाळलेले सुद्धा होते बघा, एकदम खळखळ म्हणजे असे वाळलेले होते. दिवसभराचं ऊन, कारण कधीही उन्हाळा काम करताना तुम्हाला टिप देते, लवकर सकाळी आपली बाकीची कामं इतर ठेवायची, पण जे काही उन्हाळा काम करेल ना ते 8-9च्या आधी करून वरून खाली यायचं, म्हणजे त्याला ऊन चांगलं लागतं. 12चं ऊन म्हणतात ना, तो तडाका लागतो. आणि सकाळच्या पण 9-10च्या कोवळ्या उन्हातनं ते सुकत जातं. मग उन्हाळा कामं बघा छान होतात. लेट आपण करत गेलं की ते वाळत पण नाही, दुसऱ्या दिवशी झाकायला लागतं, मग तसंच ठेवायला लागतं. हे असं लवकर केलं की लवकर होतं. आणि कुणाकुणाला असं करता करता ओलसर जे उन्हाळा काम असतं ना ते खायला आवडतं, तर मला तर भरपूर आवडतं. चिप्स, कुरवडीचा चीक, अर्ध्या वाळलेल्या भातवड्या. तर इकडे सगळं बघा मी भरलं, आणि माझे वेफर्स झालेले आहेत. जसं की म्हटलं व्हिडिओला मोबाईलला फिल्टर असतं म्हणून असं दिसतं, पण पांढरे शुभ्र असे वेफर्स आपले तयार झाले.